रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. पहा हुकलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापासी अनुमोदन, करीती हेळण संतांची. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण संतांच्या साहित्याचा विचार करत आहोत, पण हा विचार करत असताना असं लक्षात येतं की विद्यमान परिस्थितीचं अचूक वर्णन आम्हाला संतांच्या साहित्यामध्ये आढळतं. आणि त्यामुळे काळ जसा बदलत जातो तसं जगणं बदलत जातं, विश्व बदलत जातं. आणि त्यामुळे अगदी पहिल्या युगापासून जरी सुरुवात केली आपण, तर सत्ययुगापासून सुरुवात केली तर सत्ययुग, मग त्रेतायुग, मग त्रेतायुगातून द्वापारयुग, द्वापारयुगातून आता आपण जे जगत आहोत ते कलियुग. वेश बदलतो, आवेश बदलतो, आवेश बदलला की कर्म बदलतं, कर्म बदललं की बुद्धी बदलते, आणि बुद्धी बदलली की परिणाम बदलतो. या क्रमानं सगळं बदलत जातं. आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की आपले जे दशावतार आहेत त्या दशावतारामध्ये सुद्धा परशुराम आहे. तर परशुरामाचा जो वेश आहे तो परशुरामाचा वेश श्रीरामांचा वेश नाही, म्हणजे पुढचा अवतार. श्रीरामांचा जो वेश आहे तो श्रीकृष्णाचा वेश नाही, म्हणजे पुढचा अवतार. आणि प्रत्येकाची धर्मसंस्थापनेची आणि अधर्माचा नाश करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. आणि त्यामुळे परशुराम, राम आणि कृष्ण या क्रमानं जात असताना असं लक्षात येतं की श्रीरामांची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये निर्णय घ्यायची क्षमता असूनही निर्णय त्यांच्या हातात नाही, परंतु जी घटना समोर येते त्याला मात्र सर्वोत्तम कर्तृत्वाने सामोरं जायचं, हे श्रीरामांचं आहे. आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम अशी कल्पना श्रीरामांविषयी मांडली जाते. याचं मूळ कारण तेच आहे. कसली मर्यादा आहे तर कर्तृत्व सिद्ध करण्याची कुवत आहे, पण निर्णय घ्यायचा अधिकार नाही. विश्वामित्रांनी सांगितलं राजा दशरथाला की मला श्रीराम आणि लक्ष्मण बरोबर दे, म्हणून श्रीराम निघाले. विश्वामित्रांनी सांगितलं वाटेत त्राटिका आडवी आली, तिला ठार मार, म्हणून श्रीरामाने तिला ठार मारलं. विश्वामित्रांनी सांगितलं की शबरीला भेट, तिची उष्टी बोरं खाणं. निर्णय स्वतःचे नाहीत. राजा जनकाच्या दरबारात जाऊन शिवधनुष्याची जी परीक्षा आहे ती परीक्षा तू दे, पण ही सूचना कोणाची? तर ही सूचना विश्वामित्रांची. मला असं वाटतं की एक सीतामातेला सोडवून आणणं रावणाच्या तावडीतून, या निर्णयाव्यतिरिक्त कुठेही आपल्याला प्रभू रामचंद्रांनी स्वतःहून निर्णय घेतला असं आढळत नाही. पण तरीसुद्धा एक निर्णय त्यांचा असा आहे की मला नेहमी वाटतं की त्यांच्या त्या निर्णयामध्ये कृष्णाचा जन्म झाला. म्हणजे रामायणामध्ये त्रेतायुगामध्ये द्वापारयुगातल्या अवताराचा जन्म झाला असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि ती जागा कोणती आहे तर वालीचा वध. सुग्रीव आणि वालीच्या शत्रुत्वामध्ये प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केलेला आढळतो. आणि तो कसा केला तर सुग्रीवाच्या गळ्यामध्ये हार घातला, नाही तर दोघे सारखेच दिसत होते आणि श्रीरामांना कळेना की मला कोणाला बाण मारायचे. मी धर्माचे केले पालन, वाली वदना खल निर्दालन, असं माडगुळकरांचं अतिशय उत्तम गाणं आहे. मी धर्माचे केले पालन. धर्म काय सांगतो? धर्म सांगतो आतताईनम आयंतम हन्या देव विचारेन. आतताई माणसाला विचार न करता ठार मारा, असं अलीकडच्या काळात आपण अतिरेकी म्हणू त्यांना. तर आतताईनम आयंतम हन्या देव विचारेन म्हणजे त्यांच्यावरती खटला भरायचा नाही. जर तुम्हाला सिद्ध करता आलं की ह्याने असं केलं आहे तर त्यांना विचार न करता ठार मारा, अशी भूमिका धर्माची आहे. हे सगळं सांगण्यापाठीमागचं कारण असं आहे की त्या रामायणानंतर
मग द्वापार युग, मग त्यात श्रीकृष्ण, मग श्रीकृष्णानं केलेली राजनीती, श्रीकृष्णाचं ज्या पद्धतीनं दुष्टांचा संहार करायचा आहे त्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन, अर्जुनाला केलेली मदत, अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता, असं करत जेव्हा आपण आता चौथ्या युगामध्ये येतो आणि ते आहे कलियुग, जे तुम्ही आम्ही आता जगत आहोत ते. या कलियुगाच्या संदर्भामध्ये जगद्गुरू संत तुकाराम यांचा अभंग आहे, त्यातल्या पहिल्या ओवीचं श्रवण आता आपण केलं. आणि काय आहे, पहा हो कलीचे महिमान. काय म्हणतात जगद्गुरू, पहा हो कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन, पापासी अनुमोदन, पापासी अनुमोदन करीती हेळण संतांचे. कलियुगातली परिस्थिती आहे. जरी महिमान शब्द वापरला असला जगद्गुरूंनी तरी ते उपरोधिक स्वराने आपल्याला सांगू इच्छितात की काय झालं, हे कुठून प्रवास करत आलो आपण. असत्यासी रिझले जन, जे असत्य आहे त्याच्याबरोबरच लोकांना आनंद वाटायला लागला. असत्याबरोबर सतत चालू आहे. आपलं संपूर्ण राष्ट्राचं राजकारण बघितलं, समाजकारण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कित्येक वेळेला असत्यच सत्य म्हणून समोर येत राहत आहे. म्हणजे हे माहिती असू नये की हे असत्य आहे तरी सत्य म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आणि रिझलेशन म्हणजे मंजूर आहे असत्याचे रिझलेशन. आज जे नवस बोलले जातात देवळामध्ये असत्याचा मुद्दा येतो, मग तेच नवस जेव्हा माणसाला बोलले जातात तेव्हा त्याला लाच असं म्हणतात. परमेश्वराला जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं काही देऊ इच्छिता तेव्हा तो नवस, आणि जित्या जागत्या माणसाला जेव्हा तुम्ही देता तेव्हा मात्र त्याला लाच म्हणतो आपण. आणि काम करून घेतलं जातं त्याच्याकडनं, तो काम करतो, तुमचं काम झालं म्हणून तुम्ही आनंदात असता. असत्यासी रिझले जन, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खोटं केलं तरी तुम्ही आनंदात असता. तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये कलियुगाचं महिमान गायलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. सत्याबरोबर आनंद, सत्याबरोबरचं एकत्र राहणं, सत्याबरोबरचं त्याचं उत्सवी स्वरूप करून घेणं ते गेलं बाजूलाच. असत्यालाच उत्सवात पकडलं गेलं आणि असत्याबरोबर लोकांना आनंद वाटायला लागला. इथे अडचण आहे. आणि मग काय केलं लोकांनी, तेवढंच करून थांबले का, नाही. पापासी अनुमोदन, पाप आणि पुण्य संकल्पामध्ये अनुमोदन कोणाला द्यायला पाहिजे, अनुमोदन पुण्याला द्यायला पाहिजे. जे स्वच्छ व्यवहाराचं आहे, जे चांगलं आहे, जे समाजाच्या हिताचं आहे, जे समाजाच्या भल्याचं आहे, तर तिथे न देता पापासी अनुमोदन, जो खोटं बोलतोय त्याच्याच पाठीशी उभे राहतात. म्हणून अडचण आहे. तरीसुद्धा आमच्या इथे सारं काही छान आहे, आमचा देश महान आहे. अंगावरती पांढरे कपडे, मनात काळा भाव आहे, स्वार्थ म्हणजेच परमार्थ असा कुरघोडीचा डाव आहे. न्यायालयात जे काही मिळतं त्याला तिथं न्याय म्हणतात. कळलं लक्षात? पापासी अनुमोदन म्हणजे काय, न्यायालयात जे काही मिळतं त्यालाच तिथं न्याय म्हणतात. ज्याच्या मागं नाही म्हणतात त्याच्याच पुढ्यात होय म्हणतात. मेलेल्यांचं बरं आहे, त्यांना त्रास होत नाही. मेल्यानंतर आपसातपणे कसलाच व्यवहार होत नाही. जगणाऱ्यांना येता जाता लाच घ्यावीच लागते. किती दिवस सोवळे राहणार, दारू तुम्हाला प्यावीच लागते. प्रामाणिकपणाची फुलंच नाहीत, प्रामाणिकपणाची फुलंच नाहीत, सारं भ्रष्टाचाराचं रान आहे. तरीसुद्धा आमच्या इथे सारं काही छान आहे, आमचा देश महान आहे. आणि याचं कारण काय आहे तर जगद्गुरू म्हणत आहेत, काय गोष्ट केली नाही तर भलं होऊ शकतं, तर पापाचे अनुमोदन. आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरू म्हणतात, करीती हेळणं संतांचे, हेटाळणी करतात संतांची, तिथे अडचण आहे. आज संतांची हेटाळणी न करता जर आम्हाला संतांच्या वचनानुसार आचरण करता आलं, त्याचं कौतुक करता आलं, त्याची भक्ती करता आली त्या वचनांची, तर सुद्धा समाज सुधरू शकतो. ह्याचा एक अर्थ असा घ्यायला पाहिजे, करीती हेळणं संतांचे. काय करतात ते, जे पापाला अनुमोदन देतात ते म्हणजे सपोर्ट करतात, सेकंड करतात पापाला, की होय माझा पाठिंबा आहे, कशाला, पापाला. असत्य आहे तरी मला आनंद आहे, असत्य आहे, हे कलीचं महिमान असं जगद्गुरू वर्णन करतायत. मग शेवटच्या चरणामध्ये फक्त ते असं म्हणतात की एवढं करून करीती हेळणं संतांचे. म्हणजे तुम्ही त्या चरणामध्ये त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता शेवटची संधी घालवलीत. संतांच्या वचनांचं कौतुक केलं तर तुम्ही वाचू शकता, पण तेही तुम्ही करत नाही असं जगद्गुरूंचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपण रोज संतांच्या या साहित्याचा अभ्यास करतो, कारण
हे पहिल्या 3 ओळींचं जे गणित आहे ते गणित आपल्याला बदलायची आज आवश्यकता आहे आणि ते तुम्ही आम्ही बदलायचं आहे. आणि म्हणून माझ्या या उपक्रमाला मी जी विनवणी करतो ते सगळेच यूट्यूबर्स करतात. शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ते मी तुम्हाला सांगतो याचं कारण व्यक्तिगत स्वार्थापेक्षा सुद्धा समाजामध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीनं निळशार कुठचंही ढग नसलेलं आभाळ आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि ढग म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे, ते सांगतो आणि थांबतो. ढग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? ढग म्हणजे बुद्धीमध्ये आणि मनामध्ये. बुद्धीमध्ये ढ नको, निरभ्र आकाश पाहिजे. आणि मनामध्ये ग नको, म्हणजे निरभ्र आकाश पाहिजे. त्या बुद्धी आणि मनाच्या आकाशामध्ये कुठेही ढ आणि ग ही 2 अक्षरं नसतील तर तुम्ही अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने जगू शकता. सोपं गणित आहे, करायला काय हरकत आहे. मग सुरुवात करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना कळवा की या ओव्याच आपल्याला वाचवू शकतात संतांच्या. असं पुन्हा भेटू उद्या पहाटे 5 वाजता. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.